कीटकांमधील एक प्रजाती म्हणजे झुरळ. झुरळ वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानामध्ये थोडक्या अन्नावर तग धरून राहतात. माणसासाठी उपद्रवी असलेली ही झुरळ घाणीच्या जागी सगळीकडे आढळून येतात. झुरळांची उत्पत्ती सुमारे 25 कोटी वर्षांपूर्वी झाल्याचं सांगितलं जातं. झुरळांच्या शरीर रचनेत फारसा बदल झाला नसल्यानं त्यांना जिवंत जीवाश्म असं देखील म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणाल की विषय काय आणि हे का मला सांगताय, पण मित्रांनो, झुरळाबद्दलची माहिती सांगणं आज गरजेचं झाले आणि त्याला कारण ठरली आहे कॉकरोच जनता पार्टी. सध्या बॉस्टनमध्ये शिकत असणाऱ्या अभिजित दिपके यानं या पार्टीची सोशल मीडियावर स्थापना केली आणि आज काहीच दिवसात ही जी पार्टी ती प्रचंड व्हायरल झाली. पण ही भानगड नेमकी काय आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या अभिजित दिपके या युवकाबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. तर काही दिवसांपूर्वी एक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एक टिप्पणी केली. त्यात ते म्हणाले की काही बेरोजगार झुरळाप्रमाणे असतात, कायदा, प्रसार माध्यम आणि आरटीआय सारख्या प्रणालींमध्ये घुसखोरी करतात. आता ही तोंडी टिप्पणी होती. बनावट पदव्यांशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तोंडी टिप्पणी केली होती. त्यानंतर बराच रोष व्यक्त होऊ लागला. सरन्यायाधीशांवर टीका होऊ लागली. प्रसार माध्यमांवर सगळीकडेच हा विषय चर्चेत राहिला. त्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. सामान्य बेरोजगार तरुणांना उद्देशून मी बोललो नाही, ज्यांच्याकडे बनावट पदव्या आहेत त्यांना मी बोललोय असं सरन्यायाधीश म्हणाले. पण स्पष्टीकरण याला थोडा कालावधी लागला. या कालावधीत अभिजित दिपके या तरुणानं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून कॉकरोच जनता पार्टी आणि गुगल फॉर्म सुरू केला. एवढं निमित्त पुरेसं ठरलं. बघता बघता झुरळांच्या पार्टीत अनेक युवक सहभाग नोंदवू लागले आणि पार्टी एकदम ट्रेंडिंगचा विषय बनली. बऱ्या पार्टीत सहभागी होण्यासाठी जे निकष आहेत त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. यात सगळ्यात बेसिक क्रायटेरिया काय, तर तुम्ही बेरोजगार असलं पाहिजे. दुसरा महत्वाचा निकष म्हणजे सहभागी होणाऱ्यानं आळशी असलं पाहिजे. यासोबतचा तिसरा महत्वाचा निकष म्हणजे सतत ऑनलाईन असावं. अभिजितने हे सगळं उपरोधिकपणे सुरू केलेलं, पण जनतेनं कॉकरोच जनता पार्टीला फारच गांभीर्याने घेतलेलं दिसतंय. टीएमसीच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी देखील अभिजितच्या या प्रकाराला समर्थन दिलं. हे सगळं जुळून येण्याचं आणखी एक कारण म्हणजे नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि एकूणच युवकांमध्ये असलेला रोष यामुळे या पार्टीत लोक सहभागी होऊ लागले. सगळीकडे चर्चेचा विषय बनलेली पार्टी म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. झेन-झी पिढीला तर हे आणखी पोषक वातावरण आहे असं वाटू लागलं ना. नेपाळच्या धर्तीवर झेन-झी एखादा उठाव करणार की काय असं बोललं जाऊ लागलं. या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेला चेहरा म्हणजे अभिजित दिपके हा 30 वर्षीय युवक. अभिजित हा मूळचा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. पुण्यात त्यानं पत्रकारितेतून पदवी संपादन केली. त्यानंतर पॉलिटिकल PR एजन्सीत तो कामाला होता. 2020 ते 2022 या कालावधीत तो आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया टीमचा एक भाग होता. त्यानंतर दिल्ली शिक्षण विभागासाठी संवाद सल्लागार म्हणूनही त्यानं काम पाहिलंय. सध्या अभिजित उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत असून बॉस्टन विद्यापीठातून तो मास्टर्स करतोय. संवाद क्षेत्रात नवीन नसल्यानं मार्केटिंग कसं करायचं याचं पुरेसं ज्ञान त्याला अवगत आहे. सध्याची परिस्थिती पाहता अभिजितनं मुख्य मुद्दे मांडण्यासाठी तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय असं म्हणता येईल. भारतातील धर्मांध राजकारण संपून हरित ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्याकडे लक्ष देण्याला प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं मत अभिजित व्यक्त करतो. बहुतांश सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पार्टीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. फॉलोअरची संख्या तासागणिक वेगानं वाढते. त्यामुळे अभिजितनं असा दावा केलाय की कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट हॅक करण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा या झुरळ पार्टीबद्दल, अभिजितबद्दल आणि ही पार्टी किती दिवस टिकेल किंवा या पार्टीलाही इतर चळवळींप्रमाणे दाबलं जाईल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शिरस्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.